2013ला भाजप नगरसेवकाकडून टिपू सुलतानच्या नावासाठी प्रस्ताव, पीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून प्रस्ताव मंजूर, सपकाळांकडून प्रस्तावाचं पत्र समोर. शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आत्ताच्या मुंबई महापालिका महापौर रितू तावडे समितीच्या सदस्य होत्या, तर ठरावाचं अनुमोदन अमित साटम करत होते. ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार. तर मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळी भाजपची ताकद नव्हती. अंधेरीतील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा जो वाद आहे त्या वादावरून गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया. भाजपच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, आंदोलन संपत असताना दगडफेक झाली होती. भाजपचे पदाधिकारी धीरज घाटे यांचं वक्तव्य. तर प्रदेशाध्यक्षांवर पांघरुण टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचा घाटेंचा आरोप. भाजपनं काँग्रेस कार्यकर्त्यांवर केलेल्या दगडफेकीचा निषेध करतो. नाना पटोले यांच्याकडून निषेध व्यक्त. तर एप्स्टीन फाईल्समध्ये भाजपची लोक, त्याचाही भाजपनं निषेध करावा, पटोलेंची टीका. दगडफेकीनंतर पुण्यातल्या काँग्रेस भवनाला पोलिसांचा बंदोबस्त. सपकाळांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. मेट्रो दुर्घटना आणि राहुल नार्वेकरांवरील बातम्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपची ही नौटंकी सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची टीका. तर शिवरायांचा पराक्रम एकमेव द्वितीय आहे, तर यामध्ये दुमतच नाही अशी ही अंधारेंची प्रतिक्रिया. मताच्या राजकारणासाठी किती खाली जाणार, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे स्वाभिमान. गोपीचंद पडळकरांकडून हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त. भाजप नेते येडियुरप्पा यांनी टिपू सुलतानसाठी गौरवोद्गार काढले. भाजपला आधी प्रेम होतं, पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरता आता टिपू सुलतान वाईट झालाय. भाजपच्या सपकाळांवरील टीकेवरून सचिन सावंतांचा टोला. मराठा समन्वयक महेश डोंगरेंकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस जाहीर. तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीभ छाटणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा. काही लोक टिपू सुलतानची विचारधारा पेरण्याचा विचार करतायत, तर ही अत्यंत खेदजनक बाब. संग्राम जगतापांकडून हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध. टिपू सुलतानची शिवरायांशी बरोबरी करणं अतिशय चुकीचं. काही लोक इतिहास बदलण्याचं काम करतायत. कुणीही धचा मा केलेला या ठिकाणी नाही. पंकज भोयर यांची सपकाळांवर टीका. जळगावात भाजपकडून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सपकाळांचा निषेध. भाजपचे आमदार सुरेश भोळेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या आमदारांची साप्ताहिक बैठक. देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन. झिरवाळ लाचखोरी प्रकरणी सुद्धा कोर कमिटीमध्ये चर्चा होणार. धाराशिवमध्ये भाजपची भूमिका निर्णायक ठरणार. तानाजी सावंतांच्या अध्यक्षपदावरून भाजपला विरोधाच्या भूमिकेमुळे युतीमध्ये तणावाचं वातावरण. दोन्ही पक्षांमधील निर्णय आता फडणवीस आणि शिंदेंच्या कोर्टात. धाराशिवमध्ये पार्थ पवारांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीचा उपाध्यक्षपदावर दावा. सूत्रांची माहिती. जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपसमोर राष्ट्रवादीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची ही माहिती. माझा या प्रकरणाशी संबंध नाही. राजकीय भांडवल करण्याची संजय राऊतांची जुनी सवय. स्वतः पत्राचाळ घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जाऊन आल्याचं राऊत का विसरलेत, आरोपांवर राहुल नार्वेकरांचं उत्तर. तर खासदार बनण्याच्या आधी आणि खासदार बनल्यानंतर संजय राऊतांची अलिबागमध्ये किती जमीन होती हे त्यांनी सांगावं, नार्वेकरांचं राऊतांना आव्हान. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होणार. तर भाजपचे गटनेते गणेश खडकर यांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांची सुद्धा आज घोषणा केली जाणार. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेवरून सस्पेन्स अजूनही कायम. अध्यक्ष भाजपचाच होणार, जयकुमार गोरेंचा दावा. तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असून आम्हाला प्लॅन बीची गरज नाही, शंभूराज देसाईंची सुद्धा ठाम भूमिका. अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालोय. तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त. विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवारांची एकदा दोनदा भेट झाली. सुनेत्रा पवारांच्या मदतीला कधीही जाऊ, काही अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, जयंत पाटलांची भूमिका. अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा आणखी एक व्हिडिओ आता समोर. विमानानं पेट घेतल्यानंतर काही वेळानं अचानक मोठा स्फोट झाला. विमानात इंधनाचे अतिरिक्त कॅन होते का, असेही सवाल यामुळे उपस्थित. तर अजितदादांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शहांना पत्र. अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी. अमित शहांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण भेट होऊ शकली नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही. अजितदादांच्या अपघाताच्या निधनाचं कुणीही राजकारण करू नये. रोहित पवारांच्या पत्राची दखल घेतली जाईल. दरेकरांची यावर प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी. पंकजा मुंडेंवर व्हिडिओ करू नको असं सांगितलं. करुणा मुंडेंचा आरोप. 2022 मध्ये शिंदेंनी उठाव केला नसता तर नाईकांना मंत्रिपद पाहायला मिळालं नसतं. एकनाथ शिंदे यांच्या टीकेला उत्तर देत नाहीत, कामातनं उत्तर देतात. तर श्रीकांत शिंदेंचा नाईकांवर पलटवार. माझ्या नादाला लागू नका, श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा. गणेश नाईकांच्या लोकप्रियतेच्या दाव्यातील तेल आता संपलं. तो दिवा विझतोय म्हणून फडफडतोय. शिवसेनेच्या नरेश मस्केंचा गणेश नाईकांना टोला. श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना चॅलेंज. जास्त खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यामध्ये उभं राहून दाखवा. श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज. श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका असंही वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावरील समाधीस्थळ अंधारात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. समाधीस्थळासह संपूर्ण किल्ले रायगडावर अंधार. तातडीनं प्रकाश योजना करायची या ठिकाणी गोपीचंद पडळकरांची मागणी. तर अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्यातल्या रहिमाबाद इथली ही घटना. सत्तारांनी दर्शन घेतल्यामुळे मंदिर शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडल्याचाही दावा. मुंबईतील चारकोप मारहाण प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल. मनसेसह शिवसेनेच्या 17 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा. तर 13 फेब्रुवारीला बांधकाम साईटवर जात ठेकेदाराच्या लोकांना मारहाण करण्यात आली होती. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये आराध्य दैवत चाफेश्वर महाराजांचा मोठ्या उत्साहात पालखी उत्सव. तर पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी आणि फुलांची सजावट. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार. महाशिवरात्री निमित्त ठेवलेल्या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी. मनमाड धुळे इंदूर रेल्वे मार्गासाठी धुळे जिल्ह्यातील 350 हेक्टर जमीन भूसंपादित केली जाणार. मात्र जमिनीच्या बदल्यात शासनाकडून कवडीमोल भाव दिला जाणार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध. धुळे शहरात महापालिकेकडून नुकतंच खासगी ठेकेदाराला कचरा उचलण्याचं कंत्राट. मात्र जागोजागी कचऱ्याचे ढीग पडल्याचंही समोर. 100 नवीन घंटागाड्या सुद्धा सुरू करण्यात आल्या. शहरातील कचरा पडून असल्याचं चित्र. जळगावच्या चोपडामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी. हाणामारीमध्ये दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी. क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची ही माहिती. भिवंडीमध्ये अट्टल गुन्हेगाराचे पोलिसांच्या हातावर तुरी देत सबजेलमधून पलायन. तर औषध आणि जेवण देण्याकरता सबजेलमधून बाहेर काढल्यानंतर लोखंडी जाळी तोडून आरोपी फरार. तर जबरी चोरी आणि चेन स्नेचिंग सारखे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. जळगावमधील रामेश्वर कॉलनी दुचाकी जाळल्याचं प्रकरण. दुचाकीवरून जाणारे 2 संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. रहिवाशांच्या तक्रारीवरून दुचाकीवरून जाणाऱ्या 2 अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावतीच्या कठोरा नाका परिसरामध्ये सोनं व्यावसायिकाला लुटल्याच्या प्रकरणी 7 आरोपींना अटक. 1,12,32,000चा मुद्देमाल जप्त. लुटलेल्या सोन्याची वाटणी करण्याच्या तयारीत असताना आज पोलिसांनी झडप घातली. एटीएस कडून यवतमाळमध्ये 14 ठिकाणी छापेमारी. तर अहिल्यानगरमध्ये 8 ठिकाणी छापे. जवळपास 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू. अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. सूत्रांची माहिती. एटीएसच्या कारवाईमध्ये अहिल्यानगरात तलवारी सापडल्यात. कारवाईमध्ये आक्षेपार्ह कागदपत्र, मोबाईल, सीसीटीव्हीची सुद्धा तपासणी सुरू. जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना. वाडी खुर्द परिसरातल्या महापुरुषांच्या पुतळ्याची तरुणांकडून विटंबना. पोलिसांकडून तातडीनं आरोपीला या प्रकरणी अटक केल्यानंतर जामोदमधील तणावपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात. लातूरकरांचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेला सुरुवात. श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेचं यंदाचं हे 73वं वर्ष. अकोल्यातील अंबिका माता मंदिर परिसरामध्ये पारंपरिक विधींसह रंगला शिवपार्वती विवाह सोहळा. राजराजेश्वर मंदिरातनं या महादेवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या वेशभूषेतील उपस्थिती ठरली विशेष आकर्षण. साताऱ्यातील कास पठार आणि परिसराच्या भागामध्ये पर्यटन विकासासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पाहणी दौऱ्यानंतर कास पठाराचा या ठिकाणी नवीन महाबळेश्वर या प्रकल्पात समावेश. कासच्या वैभवामध्ये भर पडून पर्यटकांना जागतिक दर्जाच्या यातनं सुविधा मिळणार. बुलढाण्यातील माळविहीरचा बाराव या महाशिवरात्रीच्या संध्याकाळी लख दिव्यांनी उजाळला. तर बाराव आणि मंदिर परिसर दिव्यांचा लखलखाट या ठिकाणी पाहायला मिळाला. अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र बाराव मोहीम अंतर्गत राज्यातील 44 बाराव दीपोत्सवात धावून निघालेत.
T20 सामन्यामध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. 61 धावांनी भारताचा विजय. शानदार अर्धशतक करणारा ईशान किशन ठरला सामनावीर. पाकिस्तान अवघ्या 114 धावांवर गारद. भारतानं विजयानंतर पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन केलं नाही. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा आक्षेप. एकतर त्यांच्याविरुद्ध खिलाडी वृत्तीनं खेळा किंवा खेळूच नका, मांजरेकरांचं ट्विट. कोल्हापुरात क्रिकेटप्रेमींचा मोठा जल्लोष. भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा.